नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगोकाराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. गोंयांत कोळसोय नाका आनी भाजपा सरकारय. मडगांवचे जाहीर सभेक सगळ्याच विरोधी फुडाऱ्यांची हजेरी. कोळशा वयल्यान भाजपा सरकाराक काडले उजरावन. जॉब स्कॅमांतले मुख्य आरोपी पूजा नायक आयज दिवचल पुलिशेंत. फुडल्या दारांतल्यान हाडले, फाटल्या दारांतल्यान व्हेले. ढवळीकार म्हणटा पुलीस सारको करिनात तपास. ढवळीकाराच्या स्टेटमेंटाचेर सीएमाची आळीमिळी गुपचिळी. ओमकाराचे सध्याक तळ्यात मळ्यात. मदींच दिसता बान्याचे आईर वाडीत. मदींच तेरे खोलचे न्हयत. ओमकाराक करूं नाका त्रास म्हण सांगपाक एक्टिविस्ट बसल्यात उपोशणांक. काल मेरेन संकट जाल्लो ओमकार आतां जावन रावला हाथी मेरे साथी. आता खबरो विस्तारान. कोळशा वयल्यान विरोधकांनी भाजपा सरकाराक उजरोवन काडला. सरकार कायदे हाडटा ते चोरपाकूच, कोळसोय आमकां काबार करपाक वापरतले. काँग्रेसीचो ॲडव्होकेट कार्लोस म्हणटा. भाजपा इंडस्ट्रियल खातीर वावुरता. आपाचे ॲडव्होकेट अमिताचो आरोप. गोंयांत कोळसोय नाका आनी भाजपय. आरजेपीच्या मनोज परवान सुनायले. जाल्यार बीजेपी वचना जाल्यार कोळसोय वचचो ना, गोवा फॉरवर्डाच्या विजयान सांगले. गोंयांत कोळसो नाका ह्या बॅनरा तळा कोळसो विरोधी एक्टिविस्टांनी मडगांवच्या लोहिया मैदानाचेर जाहीर सभा आपयली. नो कोलचेर प्रेझेंटेशन दिलें. तातूंतल्यान आयज मेरेन येवंक नासलेली म्हायती लोकां मुखार येयली. गोंयभरच्या एक्टिविस्टांनी आनी विरोधी राजकीय फुडाऱ्यांनी ताका हजेरी लायत आपलो निशेध उक्तायलो. मिडिया कडेन उलयतना सगळ्याच राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांची धिंड काडली. तुमी जाणात आमी सगळे आयज आहात एकवट आमचो आसा, कित्याक आमकां गोंयांत कोळसो नाका. कोळसो हाडटात ते आमचे गोंयकारां पासत न्ही आनी गोंयचे पासत न्ही. ते सगळे आमकां ट्रान्झीट यूज करूंक सोदतात कर्नाटकाक कोळसो पावोवपाक. म्हणलोले गोंय काबार करून कर्नाटका पावयतले. कसलो फायदो गोंयकाराक ना आनी गोंयकाराक कसले बेनिफीट मेळचे ना. देखून आतां चेंज करपाक, कित्याक मनोहर पर्रीकारान म्हणलें तें दाखयलें आमी डबल ट्रॅकिंग नाका म्हूण कोण परमिशन दिलें. आमचे न्हंय सगळे इंडियन वॉटरवेज ऑथॉरिटी हातीन दिवपाक म्हाका फायल नोटींग आसा दाखोवपाक की आमचे काँग्रेस पक्षांनी ओपोज केल्ले आनी बीजेपी सरकार आयलें तेन्ना म्हणलें दीस इज फेडरलिझम म्हूण आनी एनओसी दिले. तांकां डायरेक्टली असेंब्लीन ओपोज केल्ले म्हूण बेश्टे फायल नोटींग काडून वयर म्हणलें आनी हातीन दिले. तेंचे रस्ते कोत्तात कोळसो पास करपाक, न्हंय यूज कोत्तात आनी डबल ट्रॅकिंग. हे सगळे आतां 3 वाटे 3 रूट्स आहात. ते तुंचीत कोळसो ते सायडीन गेले जाल्यार आनी 3-4 आनी 7 किलोमिटर पयस कोळशाचे बारीक बारीक पार्टिकल्स पावतात जाल्यार आमचे बोशीन पावतले जाल्यार आमचे लोक काबार जातले. आनी हेच ते आपले सगळे सरकार कितें हाडटा ते इवन कायदे हाडटात ते आमचे दुजे आनी आमचे गोरे चोरपाक. ते सगळे हे आमचे गोंय काबार कोतले आनी कोळसो यूज कोतले आमकांय काबार करपाक. गोंयांत कोळसो नाका ह्या पिपल्स मुवमेंटाच्या निमतांतल्यान जे आज आमकांय अवेरनेस जाले. कांय गजाली आमकांय खबर नाशिल्ल्यो, पूण गोंयांत लोकांक नाका आशिल्ले प्रोजेक्ट सरकार कित्याक गोंयकारांचेर लाता हो मोठो प्रश्न आसा. आतां एकच गोष्ट सिद्ध जाता की गोंय सरकार, भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा तें गोंयकारां खातीर काम करना तर इंडस्ट्रियलिस्टां खातीर काम करता. खंय ना खंय तरी आज दिसून आयलें की गोंयाचेर जे आज इफेक्ट जाता तो फक्त जगांतल्यान डबल ट्रॅकिंग जाता, कोळसो जाता व्हरता थंयच ना, तर ताजो परिणाम पणजे सारक्या शहराचेरूय जाता. म्हणजे दोनापावल जेन्ना जे रिसर्च जाले तातूंतल्यान दिसून येता की दोनापावलच्यान आमचे जे न्हंय व्हांवता म्हणजे जे रायबंद्रा हांगा पर्यंत सुद्दां ह्या कोळशाचो इफेक्ट जाता. तेन्ना गोंयकारांनी जागे जावपाची गरज आसा. ही आयज जो अवेरनेस कॅम्पेन जालो जो गोंयांत कोळसो नाका ताच्या मुवमेंटा अंडर, तो अवेरनेस आमी गोंया बरोबर करचो पडटलो. आनी एक राजकीय पक्ष म्हणून आम आदमी पार्टी आसूं किंवा आमचे राजकीय फुडारी आसा हांचे कडेन हांव मागणी करता की लोकां मदीं ताच्या बद्दल अवेरनेस करचे. तातूंतल्यानच गोंयांत जो कोळसो आसा तो बंद जातलो. की कोळसो जर घालयतले जाल्यार ह्या सरकाराक घरा बसोवपाक जाय. जसो कोळसो नाका तसो सरकारूय नाका. आतां आमी तें प्रेझेंटेशन पळयलें
आमी हेच्या पयलीं हें प्रेझेंटेशन पयलें, आतां आनी डिटेल तें प्रेझेंटेशन जाल्लें. हें प्रेझेंटेशन गांवागांवांत पावपाची गरज आसा. एज अ पॉलिटिकल पार्टी आमच्या कडेन जितलें जाता तितलें आमी लोकां कडेन तें पावयतले. आनी मिडिया, एज अ मिडिया आमी तुमच्याय कडेन मागता की तुमी प्रेझेंटेशनां लोकां मेरेन पावया, की लोकांक हेची सिरियसनेस कळपाक जाय. आनी थोडोच टायम उरला, फुडलें एक वर्स, एक वर्स उरला. हे वर्स सावन सरकार चेंज जातलो, बदल घडटलो आनी गोंयांत जो कोळसो आसा पळय तो लायफ टायम पर्मनंटली नाका जातलो. देव बरें करूं. हो एक पिपल्स मुवमेंट गोंयांत कोळसो नाका म्हणटा आनी आज तांणी अवेरनेसूच न्ही पूण जेन झी म्हणल्यार फुडली पिळगी जी आमचे गोंयचो फुडार आहा तांकां वयर काडल्या आनी तांच्या हातान हो लढो दिला. हाच्या खातीर हांव तांचें अभिनंदन करता. आमचो पूर्ण तेंको तांकां आसतलो. पूण म्हाका अशें दिसता की हो कोळ पार्टी म्हणटा ती बीजेपी, आनी ही बीजेपी जर वचना जाल्यार हो कोळसो वचना. गोंयांत जर खरोच लोकांक कोळसो नाका जाल्यार हो सरकार उडोवपाक जाय. आनी सरकार जर उडोवपाक जाय जाल्यार आमी सगळे एक जावंक जाय. आनी आमी एक जाल्ले आहा. गोंयांत कोळसोच न्ही पूण हो सरकारूय उडोवपाक. जॉब स्कॅमांतले मुख्य आरोपी पुजा नायकाक आयज दिवचल पुलिसांनी फुडल्या दारांतल्यान हाडले. पत्रकारा कडेन दिनासतना भितर व्हेले. वरभर चवकशी केली आनी फाटल्या दारांतल्यान भायर काडले. पुलिसांचे हे करणेंत प्रशासकीय पारदर्शकते वयली कृपा आनीक दाट केल्यात. मजगतीं सुदीन ढवळीकरान म्हटलें, पुलीस वेवस्थीत तपास करिनात. मिडियान ढवळीकाराची प्रतिक्रिया सीएमाक आयकली. ताचेर सीएमान जाप न दिवपच योग्य मानलें. SP राहुल गुप्तानूय सदाचीच जाप दिली. ना पूण तुमचो मिनिस्टर म्हणटा की पोलीस सारके एक इन्व्हेस्टिगेशन करूंक ना म्हणून. पयलीं केसी एक जो एक्यूज थी 21 में उसने एलिगेशन किया है सर कि IAS ऑफिसर और मिनिस्टर्स इन्वॉल्व है. अभी हम देख रहे हैं, उसको एग्जामिन कर रहे हैं. उसका स्टेटमेंट लिया है, उसको एग्जामिन कर रहे हैं. कॅश फॉर जॉब प्रकरणातली मुख्य आरोपी आमी जिका म्हणटा पुजा नायक, तिका आयज दिवचल पुलीस स्टेशन आपयले. तिच्या इन्क्वायरी करपाक पयले 2-3 दिसां पयलीं एक स्टेटमेंट तेणें दिल्लो की ह्या हितून काय सरकारी अधिकारी जे आसा ते इन्वॉल्व आसा आनी कांय मंत्र्यांची नांवां फुड्यान येवं शकता. सो त्या खातीर तिका एन्क्वायरी करपाक दिवचल पुलीस स्टेशन आपयल्ली. आनी दिवचल पुलीस स्टेशन आपयल्या उपरांत ती सकाळीं 11 हांगासर येयल्ली. त्या टायमार पत्रकार जाले, तांच्यांनी तिका क्वेश्चन करपाचो प्रयत्न केलो. ती उलयताली पत्रकारां कडेन, पूण तिका उलोवंक दिवंक ना आनी पुलिसांनी तिका भितून व्हेली. 1 वरभर सुमार ही एन्क्वायरी चल्ली आनी तिका फाटल्या दारांसून पोलिसांनी भायर काडले आनी ती आतां सद्या पुलीस स्टेशनासून गेल्लेली आसा. हेतूनसून परत एक फावट अशें दिसता की जी कितें गजाल फुड्यान येवपाची आसा ती येवंक पावंक ना, कारण तिका फाटल्या दारांसून भायर काडली. 2-3 दिसां पयलीं तेणें स्टेटमेंट दिल्या उपरांत हो परत एकदां बोवाळ पडला आनी प्रत्येक पुलीस स्टेशन तिका आपयली वयता. रायबंदरा क्रायम ब्रांचान तिका आपयल्ली. काल आयज ती दिवचल पुलीस स्टेशनान येयल्ली. सकाळीं 11 1 वर चवकशी जाल्या उपरांत तिका फाटल्या दारांसून पुलिसांनी जी आसा ती भायर काडली आसा. परत एकदां एक गजाल फुड्यान येवपाची आसली ती येवपाक पावंक ना. तर ही जी गजाल आहा ही अपडेट आहा दिवचल पुलीस स्टेशनाची. ही गजाल आमी तुमच्या मुखार परत घेवन येतले. हेचेर जे कितें आसा खरी गजाल ही तुमच्या पर्यंत पावपाचें काम आमी करतले. तुमी पळयत रावत प्रायम टीव्ही. हांव विनायक सावंत, प्रायम टीव्ही जाता. पुजा नायकान ह्या स्कॅमात काय सरकारी अधिकारी घुसपल्यात आनी काय मंत्री आसात अशें स्टेटमेंट दितकच गोंयच्या राजकीय मळार खवदळ पडलो. त्या उपरांत सगळ्या पुलीस स्टेशनांनी व्हरून ताची जबानी घेवपाचो वावर पुलिसांनी सुरू केला. आयज दिवचल पुलिशेंत पुजा हाडलें. पत्रकारांनी भायरच तिका प्रश्न विचारलो. पुजा जाप दिवपाक सोदताले, पूण लेडी पुलीस ताका पुलिशेंत घेवन गेली. वरभर चवकशी केल्या उपरांत फाटल्या दारांतल्यान पुजाक भायर काडले आनी घेवन गेले. कित्याक रावयले तुमी? पुजा नायकान हेर अधिकाऱ्याबरोबर PWDतले ऑफिसर काय मंत्री हातूंत वांटेकार आसात अशें सांगलें. हाचेर विरोधी पक्षातले गिरीश चोडणकार आनी विरेश बोरकारांनी तीख प्रतिक्रिया दिल्या. गिरीशान सांगलें ह्या प्रकरणात पयले बोट सीएमा वटेन वता, तर विरेशान म्हटलें जॉब स्कॅमात बसलेल्यांक घरा बसोवचेच पडटलें. कॅश फॉर जॉब स्कॅम हातून भितर आमी पयलीं सांगलेलें की व्हडले व्हडले लिडर्स इन्वॉल्व आसात.
आनी हो जो कॅश फॉर जॉब स्टेटमेंट आयज येता इतले दिसांनी म्हणजे हें म्हाका खंय तरी दिसता की हितूंक तेजेर सगळे हेंचेर कितलो कोणाचेर विश्वास दवरपाचो हें कळना. कारण जेन्ना हे सगळे स्कॅम स्टार्ट जाले लक्ष कोणाचेर गेलें सगळ्यांचें पयलीं गेलें ते मुख्यमंत्र्याचेर गेलें. कारण मुख्यमंत्र्यान जे कमिशन स्थापन केलें रिक्रुटमेंट करपाक तें कॅन्सल करून डायरेक्ट रिक्रुटमेंट केल्लें. सो पयलो हो बोट वयता त्या मुख्यमंत्र्याचेर वयता आनी त्या खातीर हो सगळो मुद्दो जो जाता त्या टायमार आमी इन्व्हेस्टिगेशन थरली करपाक मागलेलें. थंय इन्व्हेस्टिगेशन पयलींच कॉम्प्रोमायज जाल्लें आनी त्या हितूंक आतां खंय तरी परत आनीक घुसपत अशें दिसता. जो मेरेन क्लॅरिटी येना की हो स्टेटमेंट इतलो लेट केला आनी कित्याक आसा तेजे फाटल्यान कोण आसा काय ते कोण हे स्टेटमेंट करपाक लायता हेजेर क्लॅरिटी अजुनूय मेळना. सो त्या खातीर हेजेर सगळे एंगलांतल्यान इन्व्हेस्टिगेशन जावचें आनी तातूंतल्यान सत्य कितें आसा कोण पयशे घेतालो एक्चुअली आनी जॉब कोण विकतालो आनी कोणें युथांक गोंयचे फटयला हें लोकां मुखार येवपाक जाय. पळय हेच्या पयलूय आमी जे जॉब स्कॅमाचे आसा ते सांगलेले की खुबशे इन्वॉल्वमेंट आसा म्हणून पुजा नायक जो जेंचें नांव पयलू येयल्लें आसा तांकां तेंच्यांनी ओपनली असो स्टेटमेंट केला तितून हेंच कळटा की हो सरकाराचे जे अधिकारी आसा जे गव्हर्मेंट सर्वंट आसा IAS ऑफिसर आसा जावं इंजिनियर हुएवर ते इन्वॉल्व आसा म्हणून तेंच्यांनी एक क्लियर कट स्टेटमेंट दिला. तसोच मिनिस्टर आतां हो कोण मिनिस्टर हेच्या पयलू कितलेशे मिनिस्टरांचें हें केल्लें आसा हो कोण मिनिस्टर हें आउट जावपाक जाय आनी तेजें रेजिग्नेशन हें बेगांच्या बेगीन आउट दिवपाक जाय. कारण जॉब स्कॅम हे जो प्रकल्प आसा हे आयज गोंयकार जे तरणाटे आसा भुरगे आसा हजारांनी भुरगे जे आसा ते जॉबाक लागून तळमळटा आनी ते लाखांनी लोक तुम्ही पळयता आसतना ऑनलायन अप्लाय करता जो खंयचोय जॉब आसा तेका अप्लाय करता आनी समज अशें घडलें जाल्यार हें क्लियर कट कळटा की हें करप्शन सरकार आसा हो करप्शनान बुडलेलो सरकार आसा आनी भ्रश्टाचारी सरकाराक जाग्यार बसोवपाचो हो कर्तव्य आमचो गोंयकारांचो आसा. तुम्ही कितें मागणी बीन करता? आमी मागणी क्लियर केल्ली आसा की मिनिस्टर जो आसा जावं जो ऑफिसर आसा ताका सस्पेंड करपाचो आनी जो मिनिस्टर आसा ताणें रेजिग्नेशन दिवपाचें तेजें नांव आउट जावपाक जाय. कारण हें लिपोवन शकना की ही जो रिप्रेझेंटेटिव्ह पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह अशी कितलीशी करप्शन आनीक चालू आसतली ती करप्शना आउट जावपाची गरज आसा. करप्शन कोणान केला कितें आनी ताका घरा बसोवपाची गरज आसा. भाजपा सरकारांतलो एक घटक आशिल्ल्या सुदीन ढवळीकाराक विचारले त्या वेळार पुलीस हे केशीचो व्यवस्थीत तपास करिनात अशें तांणी सांगलें. ते खातीर फोंडा पुलिसांचो तेणें दाखलो दिलो. पळयत सुदिनाची प्रतिक्रिया आनी सुदिनाचो दाखलो दीत प्रतिक्रिया मागले उपरांत सीएमाची त्याच्या वयली प्रतिक्रिया. मिनिस्टर आणि PWD एक ऑफिसर इनवॉल्व आसलो म्हणून हितून जॉब स्कॅमान आणि पैसे तिने दिवंक ना म्हणून अजून आनी तिने सांगला रिकवरी समज मुख्यमंत्र्यान क्रायम ब्रांची मार्फत त्याची चौकशी चालू केल्या आणि म्हाका दिसता मुख्यमंत्री योग्य निर्णय तेजेर घेतलो. जे कोण मंत्री हातूंत इनवॉल्व आसा IAS ऑफिसर कोण इनवॉल्व आसा किंवा पब्लीक वर्क्स डिपार्टमेंटातले कोणीय जर इनवॉल्व आसा हांव तर म्हणन की ते लोकां बरोबर खेळटा इनवॉल्व आसा जाल्यार आसा कित्याक पुजा नायकाचेर म्हजो विश्वास ना. तिने जे पयशे घेतल्या ते लोक ताजे फाटल्यान तोडाला लायला. सो तिका तातूंतल्यान भायर सरपा खातीर कोणाची तरी नांवां घेवपाकूच जाय कोणा तरी टार्गेट करपाकूच जाय. सो ती तशेंय करूं शकता. हो एक विशय जालो. दुसरो विशय जो हांवें म्हटला जर खरेंच तातूंत कोण इनवॉल्व आसा आवय बापूय आपल्या भुरग्याक कशें शिकयता हें म्हज्या मतदारसंघांत हांवें पळयलां. शेतांनी काम करून लोकांच्या घरांनी काम करून इंजिनियर तयार करप ग्रॅज्युएशन कंप्लीट करप 12वी जावन ITI धाडप हें करता आसतना तांकां जिवनांत कितलो संघर्श जाता हें म्हजें हांवें दोळ्यांनी पळयलां. आनी अशें जर कोणीय तातूंत इनवॉल्व आसा तांकां योग्य सामकी कोर्टान वचून योग्य तांकां परमनंट सजा दिवपाक जाय की लोकांक हेचे फुडें धजपाक जायना कोणी की हें कित्याक कितें करता. सो सद्याक पुजा नायक उलयता तें फुटींग कशें म्हणटा तुमी? हांवें स्पश्टपणे सांगलां हांव कोणाचेरूच ह्या वेळार क्रायम ब्रांच आतां इन्व्हेस्टिगेशन करता. पुलिसूय जर सारकें इन्व्हेस्टिगेशन केलें जाल्यार पुलीस करूं शकतले. कारण हांवें एक केस पयली पुलिसेन फोंडेची सारकी इन्व्हेस्टिगेशन करूं ना आनी पुलिसेन सारकी इन्व्हेस्टिगेशन करूं ना योग्य वेळार तुमचे कडेन येता. फोंडेची म्हणजे जॉब स्कॅमूच जॉब स्कॅमाचीच. आनी हांवें ती पळयल्या स्वता आनी हांवें ते पेपर वाचल्या. ती संस्था म्हाका सामकी निगडीत आसा
आनी तातूंत जो टिचर आशिल्लो तो सस्पेंड जाला आनी ह्या खातीरूच ह्यो सगळ्यो गोश्टी पळयले नंतर सारासर विचार केल्या नंतर ताका योग्य क्रायमांची ते इन्व्हेस्टिगेशन जाले नंतर ताजेर योग्य भाश्य करप हेच योग्य अशें म्हाका दिसता. पुलीस इन्व्हेस्टिगेशन सारकें पुलीस इन्व्हेस्टिगेशन सारकें करूं ना अशें म्हाका त्या पेपरा वयल्यान दिसलें. ते पेपर हांवें स्वता म्हज्या दोळ्यांनी पळयले आनी थंय म्हाका पुलीस इन्व्हेस्टिगेशन सारकें जावना हें म्हाका दिसलें. म्हणजे पुलिसाचेर प्रेशर आहा म्हणटा तुमी? हांव ताजेर कांय ना, तुका नाका आशिल्ले प्रश्न तूं विचारला. पूण शिता फुडें मीठ खावपाक सोदता अशें खावं नाका. क्रायम ब्रांच कितें करता सर, पण मिनिस्टर कॅन आसूं शकता, पळोवचें पडटलें म्हाका. तितलो हांव डीप वचून हांवें जे पेपर पळयले तातूंत ती एफिडेवीट हांव फायल केला ताजे वयल्यान हांवें हो निश्कर्श काडलो. सांगलें न्ही टिचर आर इनवॉल्व. म्हजे कडेन लॅटर आसा एका टिचरान पयशे घेतिल्ले. कित्याक टिचर्स आर इनवॉल्ड इन मेनी केसीस आनी टिचरांनी बरें शिक्षण भुरग्यांक दिवपा जाय नाका थंय हें केल्लें आसा. आमच्या इश्कोलांतलो एक टिचर इनवॉल्व आशिल्लो ताका सस्पेंड केल्लो आमच्या इश्कोलांत आनी हें सर्वश्रूत आसा. हें कितें हांव उलोवपा आतां लागून न्ही, हें सर्वश्रूत आसा. पेपरार आयलां, तुमी पयलीं ओपन केल्लें आसा. त्या खातीर ताचेर हांव चड भाश्य करना. क्रायम ब्रांच इन्व्हेस्टिगेशन करून मागीर हांव सर, पण मिनिस्टर कॅन बी इन्वॉल्व जावं शकता अशें हांव सांगूं शकना ताचेर कशें कितें जालां तें. बट द मिनिस्टर नेम ऑल्सो इज कमिंग ना सर? सर, सुदीन ढवळीकर म्हणटा की पुलीस सारखे इन्व्हेस्टिगेशन करना म्हणून. फोण्याची परत एकदा सांगता त्या केसीचे डिटेल इन्व्हेस्टिगेशन जे आहा पळयलें तेन्नाय केल्लें. आतां ताका जर परत कितें सांगपाक जाय तर काल येवन सांगून गेला. फ्रेश एफआयआर करपाक जायना. कोण आहा ताका उरलेल्यांकूय इन्व्हेस्टिगेशनाक आपोवंक लायता. तेणी नांवां कोणाची जर घेतला आसत जाल्यार ताका इन्व्हेस्टिगेशनाक आपोवपाक लायता. ना, पण तुमचो मिनिस्टर म्हणटा की पोलीस सारके एक इन्व्हेस्टिगेशन करूंक ना म्हणून. पयलीं केसी ओंकाराचे सद्याक तळ्यात मळ्यात जाला. मदींच बांदाचे आयरीवाडीत दिसता मदींच तेरेखोलवाल्यांनी धांवडपाक बॉम्ब लायले जाल्यार हे वटेन आयरवाडीत ताका त्रास करूं नाका तशें सांगपाक थळावे आंदोलन करपाक बसल्यात. थोडक्यात शेतां भाटां माड्डिल्ल्यान काल मेरेन जड जाल्लो ओमकार आयज हाती मेरेन साथी जावन रावला. पळयात ताचो रिपोर्ट. ओमकार सध्याक गोंय महाराष्ट्र बॉर्डरीर मुक्कामाक आसा. हालींच बांदा वाठारांत भोंवतना दिश्टी पडलो. मदींच तेरेखोल न्हंयत न्हातना दिश्टी पडलो. महाराष्ट्रांतल्यान येयल्लो हो ओमकार सध्या गोंयचो सोयरो जाला. गोंयांतच जेवता, न्हाता, न्हिदता. आतां लुकसाण करपाचे उपद्व्याप करिना. एखाद वेळ गोंय मानवला आसूं. आतां तो इश्टागतीचे नाते जोडपाक पळयता. म्हणून तर सिनियर जर्नलिस्ट आसलेलो एक्टिव्हिस्ट त्याच्या बरेपणान उपोशणाक बसला. हाती मेरे साथी म्हणा. काल इथलाच हत्ती आम्ही बघितलाय म्हणून तुमच्याकडे आम्ही मुद्दाम आलोय. काय करतोय ओमकार हत्ती? काय तसं करत नाही. फिरतोय, खातोय, देवाच्या इथे येतो, इथे थांबतो, नदीमध्ये जातो, आंघोळ करतो, परत फिरतो, परत येतो. 7 दिवस झाले पुरे. मंगळवारपासून आज सोमवारपर्यंत पुरे 7 दिवस तो येतोय. आता सकाळी येऊन गेलाय. पण कुणाला हानी? कुणाला कधीच हानी करत नाही इकडे. 7 दिवसात तर काय माहीत नाही. पण ते कसं शेवटी लोकांची काही भीती असते थोडी. भीती म्हणजे कोणाला मारेल, काय मारेल म्हणून भीती. अजून काय मारला नाही. ते शेती वगैरे खातो. नाचणं, कणसं, केळी वगैरे काही गोष्टी आहेत ते खाऊन जातो. समजलं. बाकी काय करत नाही तो. काल काहीतरी गंडेल लावले म्हणजे ते इकडे नाही लावलं. काल नाही, ते 2 दिवसाअगोदर ते तिकडे त्या बाजूला इन्सुली त्या साईड. ते गंडेल म्हणजे काही लोक त्या बाजूला लावतात ना. शेती भाती आहे म्हणून आपल्या लोक ह्याच्या एरियात जाऊ दे म्हणून काय कर. इथे आमचे लोक कोण काय करत नाही. आता कुठं आहे तो? आहे इकडे पण खाली आहे. तिकडे जावं लागेल. येईल तो संध्याकाळी इथेच. हो हो 100% येणार. मग गेले 7 दिवस इथंच येतोय? 7 दिवस इथे येतो. अरे वा. 7 दिवस. आज सकाळी आला. रोज येतो सकाळ संध्याकाळ. काका काय आम्ही आता बघत आहोत की जिथं मंदिर आहेत किंवा तुळशी आहेत त्यांच्या बाजूलाच तो येतोय. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? काहीतरी देवाचं असेल त्याच्या मागे काहीतरी. आता काल इथे प्रत्यक्ष समोर उभा राहिला, समोर केली, खाली केला आणि आंघोळीला गेला तो. हो. परत संध्याकाळी आला. ते चालूच आहे त्याचं चक्र. इथून कुठे दूर गेला तरी परत तो येतोय. शेतीसाठी जे वन खात्यावाले बॉम्ब, रस्सी बॉम्बनी त्रास देतात.
असे काठीने मारणे हे योग्य नाही. हत्तीसाठी सर्वजण इथले बांध्यात एक प्रोटेक्टिव्ह हा ग्रुप बनवला आहे हत्तीसाठी, पण वन अधिकारी जो नाहक त्रास देतात ते एकदम निंदनीय आहे. त्यासाठी आम्ही उद्या 11 वाजता वन खात्याचे धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. प्रशांत बांगाम, साई कल्याणकर, सुशांत बांगाम तसेच मी आणि बांद्यातील 100 ते 200 लोक त्या धरणे आंदोलनाला उपस्थित असतात. ओमकार हत्ती जी देव आईश्वर प्रसन्न म्हणून जे मंदिर आसा त्या मंदिराच्या कुशीक आयिल्लें आसा आनी हांव जो आतां आसा थंयच्यान ना म्हटलें जाल्यार एक 10 मिटराचेर ओमकार हत्ती आसा. लोक हांगा भरपूर मोठ्या प्रमाणात जमलेले आसात पळोवच्या खातीर, पण कोणाकच आजून पर्यंत अशा पद्दतीची हानी केन्ना करूंक ना अशें तेंचें म्हणणें आसा. एकंदरीत ओमकार हत्ती गेली 8 दीस ह्या वाठारान आसा. ह्या वाठारान आसतना सुद्दां काही लोकांचें अशें म्हणणें आसा की आमकां केन्नाच कोणी हत्तीन आमकां त्रास करूंक ना आनी त्याच्यामुळे त्याच्या स्वागतासाठी हे लोक सगळे जमलेले आसा अशी परिस्थितीन हांगा दिसतात सगळे. ओमकार ना म्हटल्यार बिंदास्त ह्या गांवांत आरामात रावता, न्हिसता. बाजूची जी न्हंय आसा त्या न्हंयेन आरामात ते आंघोळमीत करून पुन्हा परत एकदा हांगा देवळाच्या बाजूक येता. तांचे खूब जाणांचे गांवकारांचें मत आसा की ओमकार हत्ती जो हांगा जी मंदिरां आसा, ल्हान ल्हान घुमटे आसात, त्या घुमट्या कडेन वचून तांचें दर्शन घेवप, तांचे कडेन रावप अशा पद्दतीचे सिच्युएशनान ओमकार हत्ती रावलेलो आसा. तांचें म्हणणें आसा की एका अर्थान गणपतीच ह्या गांवांत पावलेलो आसा आनी त्याच्यामुळे आमी गणपतीचे दर्शनच एकंदरीत घेता गेले 7 दीस 8 दीस अशें तांचें म्हणणें आसा. ओमकार हत्तीक जे हांगासले ग्रामस्थ आसात ते एका मिटराच्या अंतराचेर उबे रावन तांकां एका वाटेन व्हरपाचो प्रयत्न करता आनी ओमकार ती गाडी उडोवं नाका, ते उदक उडोवं नाका अशा पद्दतीन जर सांगले जाल्यार सुद्दां तो आयकता. अशा पद्दतीचो आमी जेका मानसोळो म्हणटा अशा पद्दतीचो मानसोळो हत्ती हांगा जाल्लेलो आसा. पेडण्याच्यान विनोद मेथर. दिवचलच्या उदका पुरवण विभागाचे नामुष्कीक लागून लोकांची माफी मागपाची पाळी दिवचलच्या आमदाराचेर आयली. उदका विभागान वेवस्थीत काम केलें ना हे खुद्द आमदारानूय मानून घेतले. उतर दिल्या प्रमाण उदका विभागान मये आनी दिवचलकारांक उदका पुरवण करपाक शकलो ना. पळयात पुराय खबर. पिवपाच्या उदकाचे पायपलायनीचे स्थलांतर करपाचो वावर दिवचल उदका विभागान घेतला, पूण दिल्ल्या उतराक विभाग नेगार गेला. केल्लें कामय सारकें जालें ना, देखून वावर आनीक वाडला. शेवटाक दिवचलच्या आमदाराक खोल्यान लक्ष घालचें पडलें. ताणें सांगलेली वस्तुस्थिती आयकात. तांच्यांनी इन्फॉर्म केल्लें की पायपलायन जी आसली आमची एक पायपलायन ही प्रायवेट जागेन आसली, खूब पयलीं घातलेली ती आतां शिफ्ट केल्या आमी सरकाराचे जागे आनी ही शिफ्ट करतना तांच्यांनी सांगलेलें एका दिसान तांकां दिसतालें काम जातालें. म्हज्या बरोबर आमची ई आसा, एकच ई आसा, आमच्या बरोबर आमचो टी ए आसा आनी हांव आतां आमच्या सी कडेन उलयतां. फक्त जेन्ना शिफ्ट करतना म्हजी एकूच रिक्वेस्ट आसली की जर तुमी असलें येदे व्हडलें काम घेता जाल्यार बाबा लोकांक कशें उदक पावतलें हाची तुमी तयारी करूंक जाय आशिल्ली. ते म्हणटा आमी टँकर आसले दोन टँकरांक आमचो मतदारसंघ जावचो ना. एटलिस्ट 8-10 जाल्ले. पयल्या दिसा लोक वगी रावले कितें लोकांक घरांत स्टोरेज आसता. काल सांज पर्यंत खरीच लोकांचें इरिटेशन जालें. आय रिस्पेक्ट दॅट. तरी आमचे बिचोलचे लोक खूब बरे थंड. आज हांव आतां स्वता सायटीर येयला राती 12:30 हयसर फॉलोअप करता. सायटीर येवन गेल्लो हांव. सो आतां आमी एक्स्ट्रा टँकर्स मागयल्यात, पण म्हाका तरी इतलें दिसता आमच्या ईन जी आसा सायटी तांच्यांनी प्लॅन करूंक ना. जस्ट शिफ्ट केल्यात आनी फक्त 2 टँकरां. असलें हें चलचें ना. आनी ती म्हणटा एका दिसाचें काम. आज एका दिसा 3 दीस कशें लागले. जेन्ना अशीं कामां आसतात बाउंड टू म्हणजे टॅक्निकल फॉल्ट येवंक शकता. म्हणजे काल जाल्लें सगळें 7 पर्यंत रेडी, पूण प्रेशर जेन्ना वाडयलो तेन्ना लिकेज जाली एकी कडेन. परत रिपेर केले, परत प्रेशर वाडयलो, दुसरी कडेन पायप फुटली. म्हणून आतां ते कितें करता वाल्व घालता. तो वाल्व घालपाचें काम जालां ऑलमोस्ट. सो वाल्व घालतसून ह्या वयल्या 4 वॉर्डांक सोडून बाकी कडेन उदक गावतलें. वयले म्हणजे कितें नायकनगर, वडपान ह्या सायडीक बोड्ड्या बी उदक गावचें ना. ते फक्त म्हणजे सांजचें हें प्रिपेर हो जो बँड आसा तो प्रिपेर करतसून तो म्हाका ती म्हणटा 12 पर्यंत रिपेर जातलो. मागीर ताका RMC कास्टिंग घालून सांज पर्यंत रिपेर म्हणजे रातचे. पण हो जो वाल्व रेडी जाला सकयलो तुमी पळयला आसतलें. हांव आतां सायटीर गेला. सो बाकीचे हाका मुळगांव आनी बाकीच्या गांवांक सगळ्यांक जातले बाकी कडल्यान. फक्त ह्या वयल्या हाका 4 वाठारां वतले. पण म्हाका इतलेंच दिसता की जर तूं शिफ्ट करता शिफ्टिंगेक काय आमचो प्रॉब्लेम ना, आमचो इश्यूज कांय ना. पॅरलल टँकर जे 2 आसले ते 10 वाडोवन हॅज एन मॅन लोकांक जाय तशें मेळोंक जाय आसलें. लोकांक गरज आसा उदकाची. इट्स नीड ऑफ अवर म्हणटात तशी. कळ्ळें न्ही. असले गोश्टी जर सादे जर
आमदारान येवन जर प्रेशर करूं जाय सीई कडेन उलोवप मिनिस्टरा कडेन उलोवप जाल्यार म्हाका दिसना द मॅनेजमेंट वॉज आय एम नॉट एट ऑल हॅप्पी विथ द मॅनेजमेंट ऑफ EE आनी ते PA म्हणटात तशें म्हणजे तांच्यांनी चिंतूकूच ना प्लॅन आमचें म्हण आसा कोंकणी सशाक मारपाक गेलो जाल्यार वागाचो फार हांगा सशाक मारपाक सशाचोय फार ना तर हेचो बारीक पक्षाचो फार आशिल्लो हांच्या कडेन अशें उदकाचो विशय विस्कटावन सांगतना दिवचलचो रहिवासी समीर वांयगणकारान एक मजेशीर म्हायती दिली एल्बो जॉयंटार कॉन्क्रीट घातलेले ते सुकपाक निदान 5 वरां वचपाक जाय आसली पूण बेगिना उदक मेळपाक जाय म्हण थळाव्या लोकांनी प्रेशर हाडलो उदक सोडलें दुसरे वटेन उदकाचो प्रेशर पायपलायन फुटली वाठारांतल्या घरांनी उदक गेलें पियेवपाच्या उदकाचो अशे तरेन इबाड जालो वॉर्ड वाठारान आसा वॉर्ड नंबर 6 आहा एक्चुअली ऑफ जो हांगा जें काम चालू आहा पायपलायन ते वॉर्ड नंबर 5 आनी 6 हाच्या मदीं काम चलता जंक्शनाचेर आमकां शटडावन दिल्लें डिपार्टमेंटान की 2 दीस पयर आनी काल म्हणून म्हणजे हेंची जी कामाची जर परिस्थिती पळयत जाल्यार आयज काम जालें ना आतां हें कित्याक हें काम करतना हेंच्यान अशें प्रिकॉशन घेवंक ना आनी आमी तांकां परत परत सांगताले तुमी या इन्स्पेक्शन कराय आयज कोण नेवंक नासलो हांगा जेई ना जेई एकटो जालो EE ना EE ना कोण ऑफिसर नासले आमी आमदाराकूच कळयल्ले मेसेज घातले की येवन पळय 2 दीस हांगा कोणूच पावलो ना आनी आयज सगळे जाण वांगडा सगळे जाण येयलेले आसा ताका हेतून आमी सांगीत आशिल्ले राती आमी 1 पर्यंत हांव स्वता जेई वांगडा 1 पर्यंत हांगा आशिल्लो तेजे टीम आशिल्ली काम करताले हांगा 3दा लिकेज जाली 3दा लिकेज जाता एकदा लिकेज जाली तेन्ना कितें जालें पायप हाल्ले ना बरोबर तांच्यांनी मागीर एक अडीच 3 दरम्यान एक लिकेज जाली दंपारची ती लिकेज जातकूच ती लिकेज काडली आनी एक 7ची लिकेज जाली 7 आमकां कळ्ळें की पाणी सोडटा म्हणून आमी पाणी सोडलेलें सुद्दां इन्स्ट्रक्शन दिल्लें जेई नेहालान की पाणी सोड म्हणून आनी ताणें पाणी सुद्दां सोडलेलें पूण सडन डेथ कितें जालें तो फुडें सांगता तो एल्बो आहा तो एल्बो फीट सारको जो आशिल्लो तेजेरूच बिचाऱ्याचेर प्रेशर आसलो तेजेर भरपूर प्रेशर आसलो नगरसेवकांचो आसलो आमदाराचो आसलो बाकी सगळ्यांचो आशिल्लो लोकांचो की बेगांतल्या बेगान पाणी सोड ताणें तें कॉन्क्रीट सुद्दां हाडून घातलेलें आमच्या देखत हांव आनी नगराध्यक्ष त्या टायमार आशिल्लो कॉन्क्रीट पूण कॉन्क्रीट घालपाक मिनिमम 5 वरां उरपाक जाय आशिल्ली ती 5 वरां उरूंक शकलें ना ताजेर इतको प्रेशर आसलो की ताका तें पाणी सोडचें पडलें ना इलाजाक ताका ऑप्शन उरोंक ना तेन्ना ताणें तें पायप सोडलें आनी परत एकाक सुमार जो घसघसो व्हांवलो तो शेजारचें दुकान आसा आनी एक तें घर आसा कमलाकांत गांवकार हाज्या घरान पूर्ण पाणी गेल्लेलें आसा आनी 1 पर्यंत आमी पळयलो ताज्या उपरांत तांच्यांनी एक डिसिजन घेतलें की तो वाल नवीन आसतना न्यू वाल मारपाचो म्हणून कट करून तो रात्रपाळी करून तांच्यांनी फातोडी 6 वरां पर्यंत नॉन स्टॉप काम दवरलें जेई आनी कॉन्ट्रॅक्टर बरोबर आशिल्ले तेंच्यांनी वाल आतां वाल मारलेलो आसा पूण त्या वालाकूय लिकेज आसा ताज्या उपरांत हांवें तांकां सांगलें कितें डिपार्टमेंटाक कळयलें जेईक कळयलें की तुमी EE आनी EE कापा तेन्ना EE कॉन्ट्रॅक्टान मेळना जालें तेन्ना तेणी आतां EE कापिल्ले EE 9:30 हांगा पावलेली आसा आमी ताका म्हटलेलें कितें टँकराचें अरेंजमेंट कर सो टँकराची ताज्या पद्दतीन तेणी आतां पर्यंत 4 अरेंजमेंट टँकर केलेले आसा आनी 5-6 टँकर मागता जे पंचायतीन करपाक जाय ते पंचायत करिना तेन्ना थळाव्या एक्टिविस्टांक करून घेवचें पडटा पूण केल्ले पंचायतीक सांबाळपाक जमना तेन्ना कुर्टी खाण्यापार पंचायतीन तसो दिश्टावो दिला कागाळी आयकून पंचायतीन वाठारांत CCTV बसयले खरे पूण एका म्हयन्यांत कामाक येयले सब स्टँडर्ड कॅमेरा लावन कॉन्ट्रॅक्टर 9 लाख घेवन गेलो पंचायत वर्गी परत आवाज काडचो पडलो तो एक्टिविस्टांकूच पळयात हालीं तेंपार सरकारी अधिकारी वा पंचायती सारकेल्या ग्रामसंस्थांनी लोकांनी वेचून दिल्ले लोकप्रतिनिधी भौशीक प्रश्नांचे बाबतीन झेमो काडटना दिश्टी पडटात जायते खेपे भौशीक कामांनी जातल्या भ्रश्टाचारा कडेन ते आडनदर करतात कॉन्ट्रॅक्टर बाबत काम करून पयशे खावन वयतात ज्यांच्या बॉल्सांतल्यान टॅक्साचो पयसो गेला तेका हाय जाता पूण पंचायतींक जाप विचारपी थोडेच तेतूंतलोच एक खांडेपारचो संदीप पारकार ग्रामसभेक हजेरी लावन थळाव्या प्रश्नांचेर तो जागृतायेन उजवाड घालता CCTV जो आशिल्लो कित्याक इतले सब स्टँडर्ड कॅमेरा बसून सुद्दां त्या कॉन्ट्रॅक्टराचेर कांयच एक्शन जाली ना 9 लाख घेवन गेलो तो कितें आनी 1 वर्स जाका वॉरंटी आसता पळय न्ही ते 1 म्हयन्यान तेगले कामाक येयले कॅमेरा आनी ताका 27 रुपयांनी खर्च केला एक्चुअली ते 27 रुपया बीन कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान वसूल करपाचे आशिल्ले पंचायती फंडान तेंचे खर्च कशे केले जेन्ना 1 वर्स वॉरंटी आसता तेन्ना हेंच्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी वसूल करपाचे आशिल्ले बरें पुलिशेक लेटर केला फॉलोअप करूंक ना आतां हे जे उरले तेणें 9 लाखांक टोपी घातली पंचायतीक आनी पंचायतीन टोपी घालून घेतली एक तर हे खंय तरी फितूर आसपाक जाय जर फितूर ना जाल्यार हेंच्यानी ताका एक्शन घेवन तेजेर FIR रजिस्टर ताका भितर उडोवचो ती फकाणां आली मरे 9 लाख अशें वयता म्हटल्यार आपले टॅक्स पेरांचे पयशे ते कितें आनी कांयच ड्युटीलेच जावंक ना आजून पर्यंत कांयच वायलेशन ना जी वायलेशन केल्या पळय न्ही ती हांवेंनी रोखीन दिल्या कितें ज्यो फायन मारून पयशे जमल्या पळय न्ही बिकॉज ऑफ अस आमी लोकां कडेन हांगा वायटपण घेवन आमी हांगा कंप्लेन केल्या कोण कचरो घालता कोण उजो पेटयता
आणि ते व्हायलेशना बरोबर तांकां 5,000 10,000 कोणाक 5,000 फायन पडलेली आसा. आमच्या मार्फत फंड्स जमा जाल्लो आसा. पंचायती कडेन कांयच इनिशिएटीव येवंक ना. कॅमेरा घेतला कितें तरी फाटो करून घेयात न्ही. जर हांगा 2 कॅमेरे बसयले ब्रिजार, तूं सकाळच्या 8 ते 9 आनी सांजचे 5 ते 6 ह्या टायमार थंय न्हंयचेर रावन पळय 4 व्हिलर खंयच्यो दुसऱ्या गांवच्यो गाडयो येता, वयल्यातल्यान बॅगा काडून भितर उडयता. आनी थंय हाय एंड कॅमेरा 60,000चो कॅमेरा बसयल्लो आसा. एक्चुली त्या कॅमेरा वयल्यान कितलेशे थंय वायलेशन बूक करपाक जाता. 9 लाख जे खर्च केले पळय न्ही, एका म्हयन्याक पयशे उबे करपाक जाता. फक्त एनजीओलो इनिशिएटीव प्रामाणीक आसपाक जाय. दुसरे ट्रान्सपोर्ट ऑफिसाचे आहा पळय न्ही, हांवें 4 म्हयन्या पयलीं सावथ गोवा कलेक्टराक कंप्लेन केल्ली की हायवेचेर अनऑथरायज्ड ट्रक पार्किंग आसा आनी एज पर मोटर व्हेकल एक्ट तेंचेर एक्शन घेवची म्हणून. सो तेंच्यांनी मागीर ट्राफीक एसपीक लेटर केलें की संदीप पारकराची कंप्लेन येयल्या की इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी आनी ताका घेवन तुमी तें कितें एक्शन घेवची आनी म्हाका इंटिमेट करचो म्हणून. सो त्या प्रमाणे तेंच्यांनी बीन एक्शन घेतली. पण ती कितें जाता ते एकदमूच ते फायन मारूंक शकता. पण ते फायन मारून आज जर ट्रक क्लियर केले न्ही, दुसरे ट्रक येता न्ही. सो इशू रिमेन्स द सेम. जी आमची हेडेज आहा पळय ट्रक पार्किंगाची कुट्टी, तो इशू तसोच उरता. ताका लागून मागीर कितें जालां, एसपीन ट्राफिकान सुद्दां हांगा पंचायतीक एक लेटर केल्लें आसा की आफ्टर ए ब्रीफ इन्स्पेक्शन वी हॅव नोटेड दॅट इलिगल अनऑथरायज्ड ट्रक पार्किंग इज बिकॉज ऑफ इलिगल ट्रान्सपोर्ट ऑफिसीस. सो कायंडली इनिशिएट द एक्शन फ्रॉम युअर पॉयंट ऑन द इलिगिलिटी ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफिसीस. सो ते आतां डिस्कस जाल्लें आसा. हांवें तांकां म्हणटा तुमी ट्रेड लायसन्स जर पयलीं दिला न्ही, ते प्रत्येक वर्सा रिन्यूवलाक येता. जर तेजेर कंप्लेन आसा, आमचो अशोक नायक, आमचो गांवचो म्हाजो वांगडी, आमी वांगडा शिकल्या, ऑन द स्पॉट एक्सपायर जालो, ट्रका पोंदा तेजी तकली पडली. आनी हे तरी आमचे गांवचे बी कितें आसा पळय, जे कोण विक्टीम आहा पळय न्ही, ते इन एंड अरावंड एरियाचे आमचेच लोक आसा. ट्रक आहा ते सगळे भायले आसा. पण इंजुरी आमच्या लोकांक जाता न्ही, ताका लागून पंचायतीन खंय तरी गंभीर रावन हो इनिशिएटीव हें घेवचो आनी एक्शन घेवची तेजेर, ही म्हजी मागणी आसा. ग्रामसभेत हेर विशयाबरोबर सीसीटीव्ही कॅमेराचो विशय येयलो. पंचायतीक 9 लाखांची तोपी घालून गेल्ल्या कॉन्ट्रॅक्टराचेर कारवाय करची अशें ग्रामसभेत मागले आनी तसो ठरावय पास जालो. लोकांचे मागणे उपरांत पंचायत जागी जाल्या, ताची गवाय मेळ्ळी. ते भायर नव्या पंचायत घराक रवी नायकाचें नांव दिवप, हिंदू आनी मुस्लीम मसणभुंयेच्या डिमार्केशनाचो प्रश्न अशा समस्यांचेर सरपंच उलयलो. आयका. न्यू पंचायत घर जी बिल्डींग आमी बांदपाचें केलां जे हावजींग बोर्डान, तेजो ऑलरेडी पेमेंट जाल्लो आसा. आनी आतां एक फुडल्या विकान आमकां सॅलरी मेळटली, जाल्यार आमी फोर्टनायट मिटिंगेक आमी ठराव घेतला की ती पंचायत घर बांदपाक आमकां चडशे इनिशिएट लागलेले ते आमचे स्वर्गीय रवी नायक जे माजी मुख्यमंत्री आनी आतांचे कृषी मंत्री तेंचे. म्हणून आमी एक ठराव असो घेतला की त्या पंचायत घराक आमी रवी नायक पंचायत घर अशें नांव ताका दितलें. हो आमी एक ठराव घेतलेलो आसा. CCTVचे ऑलरेडी संदीप पारकराचो एक आशिल्लो की तुमी एक FIR फायल करची जे सब स्टँडर्ड CCTV कॅमेरा ताणें आमकां प्रोवायड केला म्हणून. ते ऑलरेडी आतां आमी ठराव घेतला की आमी तेजेर FIR फायल करतले म्हणून. आनी थोडे आमचे कॅमेरा चोरीकूय गेल्या, ते ऑलरेडी हांव आसतना सुद्दां आमी ती कंप्लेंट फायल केल्ली. सो आतां पर्यंत कितले खर्च केला पंचायतीन CCTV करपाक? खर्च एक्झॅक्ट म्हाका फिगर खबर ना, कित्याक 2022च्यान कॅमेरा प्रत्येक हेका घेयत आसा. आतां कितले कॅमेरा टोटल ते म्हाजे कडेन ना, ते सेक्रेटरी आसा. 15 लाख कितें मोडल्या पंचायतीन आतां वरास रेशो मेळटा आमकां? ना तितले जावं शकता. 22 कॅमेरा घेवपाक? ना ना तितले जावं शकता. तुमचो हिशोब कितें आसा? ना म्हाजे कडेन सद्या कांय ना. हांव तुमकां डिटेल घेवन दिवं शकता. कितले अस्तित्वान आसा ते कॅमेरा? टोटल कॅमेरा म्हाज्या हिसपान एक 17 का 18 चालू आसा. चालू आसा? सारकी कन्फर्म? हय हय. ओके. दुसरी गजाल म्हणजे फाटीं आनी ते एक्चुअली कोडिशनाचेर काम केलें. फाटल्या 4 म्हयन्यां सावन अणजुणेच्या कुमारवाड्यार रस्त्याची जाल्ली दुर्दशा पळोवपाक मेळटा. लोकांनी आड्डी मारूनय कांयच फायदो जालो ना. निबर अधिकारी हाल्ले नात, रस्त्यांनी नवे आंगले घातले नात. मुख्यमंत्री येता अशें कळटकूच PWDची यंत्रणा खडबडून जागी जाली. ह्या चमत्काराचेर अणजुणेचे थळावे चक्र रावन गेल्यात. आमी इतके केले, सीएमाक सांगले, PWDक सांगले. आज तूं पळयता एका दिसा भितर तेजो आडो जो बांदूंक ना तो आमचो कुंडा येवन पळय मोडून गेलो. त्या कुंडान एकर आतां दिसा भितर आडो बांदलो. आनी आयज सीएम येता म्हणून तुमी हेजे व्हडले वणे पुरयले. आतां 120 वर्साची आनी 200 वर्साची तूं घरा मोड म्हणून सांगताले. ते आतां बाबा कित्याक पुरयले? पण सीएमाक दुखात म्हणून. आनी आज आमी वर्सभर पळय हो मार खाता. अरे एक रस्तो करून 6 म्हयने जावच्या पयलीं तो हातून ऑटोमेटिक आपल्याला सोडून नजो त्या रस्त्याचो धूप करून दवरले. आपल्याच्या हॉटेल थंय बांदता नागो म्हणून ताका रोड जावं म्हणून. आयज
तुम्ही म्हळ्यार एक ट्रेकीन आतां झगडी चलता कांय वर्क ऑर्डर कितें नासतना आयज आसगांव फोडपाक प्रॉमिस केला आनी आयज आसगांवचो सरपंच पंच बी त्या थंय पुलीस स्टेशनान तेजे आमकां सेम जसो तो आमच्या JCBक नंबर ना न्हू तसो आहा आनी गुंडागिरी थंय फोडपाक केला म्हाज्या प्रॉपर्टीन व्हरून थंय पायपलायन सगळी पायपां उडयल्या अरे हो न्याय तरी कसलो फॉर्मां वाडपाक ती फॉर्मां कितली ऑथेंटिकेट आहा आनी कितली यूज जातली ती मागीर पळोवचें पण जेन्ना आमकां कळ्ळें CM येवपाचो आहा म्हणून तेन्ना सगळी मशिनरी म्हणटा ती जागी जाली गडबडून आनी काल पळयता जाल्यार साफ करपाक लागला रस्तो आमी इतले म्हयने त्रास काडले आमची हाडां मोडां मोडली गाडयो डॅमेज जाल्यो कोणाकूच पडलें ना पर्राची आमदार ती हांगा येवन पर्राची लोक हांगा येवन MLA जाला तांकांय बी पडोवन वचूं नासले गोवाचो MLA आहा मायकल लोबो ताकाय बी पडोवन वचूं ना तो डेली हांगाच्यान वयता तेजे बिझनस हांगा आसा पण तेणें केन्ना करूंक ना आतां कालच्यान हें काम सुरू जालां आनी काम हें करतात कित्याक सांग लाडको आमचो एकूच गोंयभर आहा पळय तो CM येवपाचो आहा म्हणून काम करता हांव तुमच्या प्रेस माध्यमांतून सांगपाक सोदतां आमी मनीस न्हू आमकां बरे रस्ते दिवपाक तुमचें काम ना हो लोकांक हांव हांगाचें विचारूंक सोदतां बाबा तुमी चल्ला कितें करतात कितें तुमकां हे रस्त्यांनी वचपाक खऱ्यांनीच आवडटा इतली आवड आसा आमकां आवड ना म्हणून आमकां आवड ना तुमकां आमी सांगपाक येयल्या उलो मारपाक येयल्या फाल्यां CM येतलो तेका तुमी जाप विचारा बाबा तुकाच हो रस्तो काय म्हणून तिळकल्ल्या हणजूणच्या थळाव्यांनी मिडियाक प्रतिक्रिया दितना रस्त्याकडेन जोडिल्ले सगळे लागे बांदे सांगले तेच बरोबर तांणी काव्यात्मक उतरांनी आपले उतफर्के मांडले ते सांगतात मुख्यमंत्र्याक आमचेच आयकपाक येना त्याच्या कानार पडटात ते क्लबवाल्यांचे खुळखुळे मायनवाल्यांचे टुळटुळे आणि बिल्डर लॉबीचे सुळसुळे मुख्यमंत्र्यान स्वता येवन रस्त्यांचो अनुभव घेवचो त्या उपरांतच आमचे हाल कळटले तूं बोवाळ घातलो जाल्यार काय आयकूंक येवचें ना CM आमचो जाला भेरो तेका फक्त आयकूंक येता पळय ते क्लबवाल्यांचे खुळखुळे मायनिंगवाल्यांचे टुळटुळे आनी बिल्डर लॉबींचे सुळसुळे हे तिना सकट तेका आनी काय आयकूंक येना तुमी हांगाची खऱ्यांनीच दुर्दशा पळया आमी म्हणटात CM सर तुमी लज आसलेलो यो ना जाल्यार हांगासर येवं नाका आमकां गरजूय ना तुमची कित्याक सांग हांगासर आमी त्रास काडल्या खूब आमची भेणां मोडल्या आनी तुमी करा रस्तो जावत पण CMाक मातशे अनुभव घेवन या आमी जो 4-5 म्हयने अनुभव घेतला पळय तोच आमचे डिमांड आहा की CMाक अनुभव घेवन तो म्हणटा गोर गरिबांचो CM अंत्योदय तत्वाचेर उलयता तो अंत्योदय तत्वाचे निमाणे घटका मेरेन पावोंक जाय म्हणटा तो जर निमाणे घटका मेरेन पावोंक जाय तेणें हांगासर मातशे येवन ते घटक कितें आहा पळय आमी आमचे निमाणे घटक आमी बहुजन समाजाचे बारीक लोक हांगा बारीक धंदे करतात ते सगळो धंद्याचो निस्तरापूर लायला तो येवन मातसो तेणें अनुभव घेवता आमकां इतलें आमी रस्तो करनाका म्हणना आमकां आमच्या बेनिफिटाक आतां रोड वायडींग केलो कोणाच्या बेनिफिटाक आमच्या करिना हे वर्क ऑर्डर नासतना सबन गोंयचे विलेजर कॉन्सर्ट सबन एक्टिविस्ट येवन हांगर बॉब मारता रोड वर्क ऑर्डर दाखय पॉलिटिशियनांक वर्क ऑर्डर लागना लोकलाक वर्क ऑर्डर लागता हॉटेल बिल्डर लॉबीकूय वर्क ऑर्डर लागना कित्याक आमचे शोले कॉन्स्टिट्युएन्सीन आसागांव विलेजीन पूजा शर्मा येता महाराष्ट्राचे मायग्रंट आणि ती घट डॅमिलिश करता तेका कोणेन अधिकार दिला हेर जाग्या बरोबर सासमोळची सिवरेज कनेक्टिव्हिटी जाग्यार पडल्या त्या खातीर 1 कोटी मोडल्यात नागरी पायाभूत सुविधा आनी नितळसाणेच्यो सुविधा वाडोवपाच्या यत्नांत हो एक मुखेल टप्पो जावन रावला वास्कोचो आमदार कृष्णदाजी साळकारान सांगले ह्या वाठारांतल्या बरेच तेंपा सावन कुपत पडिल्ल्या सिवरेजीचे समस्यांचेर तोडगो काडपाचेर वास्कोचो आमदार कृष्णदाजी साळकारान भर दिला नितळ उदका बरोबरच वास्कोची मुळावी पायाभूत सुविधा सुदारपाचेर भर दिल्ल्याचे ताणें सांगले सिवरेज कनेक्टिविटी सगळ्या कडेन सारकी आसा ती सगळ्या कडेन खंयच्याय कॉन्स्टिट्युएन्सीन खूब इम्पॉर्टंट आसता आनी आमच्या वास्को भितर खूब कडेन सिवरेज कनेक्टिविटीच नाशिल्ली आतां तुमी पळोवपाक गेले जाल्यार आमी उरुले बेलाबाय मेस्तावडे थंय 2 पंपिंग स्टेशनाचें काम मोठ्या प्रमाणात चालू आसा थंय सिवरेज कनेक्टिविटी आमी केल्ली आसा हांगाय बी सिवरेज कनेक्टिविटी म्हणजे अरावंड 1 कोटी रुपया मोडून सिवरेज कनेक्टिविटी आनी बरी जावची आनी कित्याक पॉप्युलेशन जशें वाडटा तशें लोकसंख्या वाडटा बिल्डिंग्स वाडटा तशेंच आमच्यो पयलींच्यो पायपलायन्स तितल्योच आशिल्ल्यो त्यो वाडोवप त्यो बऱ्यो करप आनी खंय ते लिकेज जावचे न्ही ओवरफ्लो जावचे न्ही
नाल्यार लोकांक थंयचो त्रास जावचो न्ही हें आमचें एक धोरण आशिल्लें. आनी सिवरेज कनेक्टिविटी, सॅनिटायझेशन, क्लीन आसप म्हणजे सगळ्या कडेन सुलभ शौचालय आसात. आतां तुमी पळोवपाक गेल्यार फाल्यां एक सुलभ शौचालय आमी जेट्टीर ओपन करतात, परवा आनी एक सुलभ शौचालयाचें इनॉग्रेशन आमी वेजिटेबल मार्केटा फाटल्यान करतात. ही सगळीं कामां जी आशिल्ली हे सॅनिटायझेशन इम्प्रूव करपा खातीर लोक खंय रस्त्यार म्हणजे एमर्जन्सी लागल्यार कांय करचें न्ही हाज्या खातीर ह्यो सगळ्यो करप खूब गरजेच्यो आशिल्ल्यो. ह्या भागांत म्हाका दिसता खूब वर्सां जालीं सिवरेज कनेक्टिविटी सारकी नाशिल्ली, गटर सारके नाशिल्ले, नल्ला सारके नाशिल्ले. पयरूच आमी हांगा एक नल्ला इनॉग्रेट केला आनी 8 दिसांनी फुडलो एक म्हणजे रिवणकर बिल्डींग तो फुडलो आमी नल्ला इनॉग्रेट करता. हें आतां सिवरेजीचें काम जाता आनी रस्त्याचें काम हें जातकूच इमिडिएटली रस्त्याचें काम हें जातलें. सो आमी फक्त इतल्याच खातीर राविल्ले की सिवरेजीचे परत खोणचें पडचें न्ही म्हणून आमी राविल्ले. सो आज हो सिवरेज कनेक्टिविटीचें काम जाता, ताच्या मागीर रोखडो रस्त्याय जातलो आनी ह्या भागांतल्या लोकांक म्हणजे जो त्रास खूब वर्सां जातालो तो कमी करपाचो आमचो प्रयत्न आसा. तातूंत भितर हांगा आमचो स्वराज नायक हो खूब इनिशिएटीव घेवन आपलो फूल टायम हांगा घालून ह्या वाड्या खातीर खूब वावर करता, ह्या पार्टान खूब मेहनत करता. फाटीं तुमी पळयलें की हांगा एक मोठो प्रॉब्लेम आशिल्लो गार्बेजीचो, गार्बेज थंय रस्त्यारूच पडटाली. ही सगळी रेजिडेन्शियल एरिया आसा आनी ते आशिल्ल्या कारणान स्कुलाक वतालीं तीं भुरगीं, ऑफिसाक सकाळीं वता, तांकां डेली घाण दिसताली. हाज्या पयलीं आमी 8 ते 9 डार्क स्पॉट्स आमी क्लियर केल्ले आसा. हो एक उरिल्लो, तोय बी ताणें इनिशिएटीव घेवन थंय आज क्लिनलीनेस केलें आनी 2 दिसांनी म्हाका दिसता थंय पेवर्स घालून लोकांक बसपा खातीर बेंचूय जातले. सो हे डार्क स्पॉट्स जे आशिल्ले घाण हे चेंज जावन ग्रीन स्पॉट्सान जाल्या आनी बरें लोकांक बसपा खातीर. सो ओवरऑल लोकांक बरें वातावरण दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. आमदार बाबाजी इनिशिएटीव घेवन हांगासरली जो सेवरेजचो जो प्रॉब्लेम आसलो ह्यो पावसान आमकां गेले 2-3 वर्सां आमी पयले सतीत हांगासर सदां जो ओवरफ्लो जातालो. हांगा स्कुलाची भुरगीं येता, हांगासरले लोक येता, ह्यो सदां आमचो बिजी रूट, मेन रस्तो आमचो ह्यो भितरलो इंटरनल. सो जावपाचो एकदम गरजेचें आसलें. आमी परत दाजीकूय हांगा सांगलेले ह्यो इश्यू आसा. सो तेंच्यांनी हो हातीन घेतलो आनी ह्यो ऑलमोस्ट आतां 1 करोडाचो प्रोजेक्ट आसा. ह्यो हे पायप बस्टिंग मेथडासून जी स्ट्रीमलायन जातलें हें काम, हितून आमकां ह्या लोकां खातीर खुबशे बरें काम जालें. आमी सगळे कडेन पयला आतां ताजी वाड्या वाड्यांनी सगळे कडेन काम करता. तेजो सो ताजी कावन्सिलर आसूं जाल्यार ऑपोजिशनाची कावन्सिलर कांय भेदभाव नासतना सगळ्या वार्डांनी तो काम एक लायनीन करता, एक डेव्हलपमेंटाच्या दृश्टीन सगळ्या लोकां खातीर एक काम करता. सो तेंचे मना पासून आभार मानता. थळाव्यांचे उपजिविकेक संजीवन जावन राविल्लो धारबांदोडेचो साखर कारखानो शेवटाक बंदूच पडलो. पूण त्याच वाठारांत कामगारांनी उबारिल्ले इल्लेशे देवूळ भक्त भाविकांच्या आकर्शणाचो विशय जावन रावले. ट्युरिस्ट स्पॉट जावं येता अशें चिंतून थळावा आमदार गणेश गांवकारान ताचें सोबितीकरण हातांत घेतलां. लोकांचे पोट भरपी धारबांदोडचो संजीवनी साखर कारखानो बंदच पडला. अदीमदीं शेतकार आवाज काडटात तितलोच. फुडाऱ्यांनी सांगिल्ले प्रमाण थंय इथेनॉल काडपाचो वावर सुरूच जालोच ना. नुस्तें पोसपाचो आनी भाजीपालो पिकोवन तो विकपाचो वावर चल्ला तितलोच. पूण दयानंद नगर धारबांदोड्या संजीवनीच्या कामगारांनी बांदलेल्या ल्हानशा दत्त मंदिराक संजीवनी दिवपाचो वावर आमदार गणेश गांवकारान घेतला. ताची माहिती थळाव्यांनी आमच्या राष्ट्र टीव्ही या हिंदी चैनलाक दिली. आज हमारा सावड़े मतदार का आमदार तथा का गोवा का स्पीकर डॉक्टर गणेश बाबू गांवकर ने आज इनोग्रेट किया इधर का रोड रिनोवेशन के लिए आज फाउंडेशन स्टोन का इनोग्रेशन किया. रोड ऐसा ही ब्यूटिफिकेशन भी मैं तो पहले स्टार्ट किया था, अभी रोड वाइंडिंग भी स्टार्ट किया. लेकिन गणेश जी के मन में आ गया कि इधर का ये नेचुरल इतना जगह नेचुरल है, सभी साइड में जंगल है, पेड़ है, सभी इतना जगह सुंदर एरिया है. ये एरिया को डेवलप करने का उसका मन में विचार आया और उसने काम स्टार्ट किया. और इधर दत्त मंदिर ऐसा स्पॉट हो सकता है कि गोवा का पूरा टूरिस्ट लोग इधर आकर इधर ब्यूटिफिकेशन देख सकता है. और इधर का एनवायरनमेंट इतना अच्छा है, चारों साइड में देखने को गए तो पहाड़ है, एक साइड में गांव है, एक साइड पे संजीवनी कारखाना है. और इसी जगह पर ये ब्यूटिफिकेशन किया तो ये गांव को बहुत यह एक इम्पोर्टेंस आएगा और टूरिस्ट लोग भी इधर बहुत से लोग आ जाएगा. इसी बहाने से लेकर गणेश जी ने डेवलपमेंट का काम स्टार्ट किया है. और इसी बहाने से जब भी वर्कर ने जब भी संजीवनी स्टार्ट किया था 1973-74 में, तभी एक छोटा सा मंदिर था. बाद में सभी वर्कर ने फार्मर ने और कॉन्ट्रैक्टर ने और वेल विशर ने इस छोटा मंदिर का बाद में मंडप बनाया. मंडप के बाद छोटा छोटा काम करने के लिए किया है. गणेश जी ने इधर डेवलपमेंट काम स्टार्ट किया और जो बहुत अच्छे तरह से किया और वेल प्लान किया है. इवन दैट पार्किंग एरिया बाकी का सब एरिया का ध्यान रखकर उसने ब्यूटिफिकेशन काम स्टार्ट किया है. ये जो आप देख रहे हैं इधर एक पहला छोटा सा मंदिर था जो इधर के संजीवनी शुगर फैक्ट्री के वर्कर्स और फार्मर ने मिलके बनाया था.
और बाद में इधर एक छोटा सा मंडप बन गया। आज मेरे पीछे आप लोग देख रहे हैं, इधर ब्यूटिफिकेशन काम चालू है। और मुख्य जो इधर का समस्या था, इधर एक अच्छा परिसर है, आप देख रहे हैं सराउंडिंग में इतना नेचुरल ब्यूटी है, तो इधर आने में लोगों को बहुत तकलीफ होता क्योंकि इधर का रास्ता जो है एकदम छोटा था। आज इधर हमारा लोकल एमएलए और गोवा लेजिस्लेटिव असेंबली के स्पीकर ऑनरेबल डॉक्टर श्री गणेश बाबू जी ने इधर आके इधर का रोड वाइंडिंग का जो शिलान्यास किया है, जो वो रोड वाइंडिंग भी होगा और हॉट मिक्स भी होगा। इससे बाद में लोगों भक्त जो गण जो आता है इधर, उनको आने जाने का जो तकलीफ होता था वो पूरा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। स्वामी समर्थाची 17वी जयंती शिवोली मठात व्हडा भक्तिभावान आणि उमेदीन मनयली। सुवाळ्यात वांटो घेवपाक व्हडा प्रमाणात भक्तगण एकठांय आयिल्ले। भजन, पारंपारीक घुमटाळ आणि सांस्कृतिक कार्यावळींनी उस्तावले। आध्यात्मिक वातावरण आनीक गडद केले। ह्या आनंद सोहळ्याचे वर्णन करताना निलेश वेर्णेकरान म्हटले, फाटल्या 17 वर्सांचे कारकिर्दीत स्वामींच्या मठाची तशेंच हांगा येतल्या भक्तांची भरभराट पळोवपाक मेळ्ळी। मठाचे वांगडी आणि भक्तगण वाढत चालल्यात। आयज गोंयच्या खाची कोनशांतल्यान भक्त येतात। मुंबई सावन लेगीत भक्तगणांनी हजेरी लायिल्ली। साईबाबाचो गुरु स्वामी समर्थ कोणा खबर हात वर करा। अवघ्यात लोकांक खबर आसा, अवघ्यात भक्तांक खबर आसा, हे कळपाक जाय। आणि स्वामीन कितें सांगलेलें, त्याच्या पोतीन बरयल्लें आसलें की आपूण आपल्या भक्तांचो पयलीं उद्धार करतलो। ही मुंबईसून सेवेकरी येयल्ली आसा एका मठांसून, तेका म्हाज्या पेक्षा तांकां खूब अनुभव आसतलो। आणि त्यांच्यानी एक पोतेन नोंद केल्ले की आपूण आपल्या भक्तांचो पयलीं उद्धार करतलो आणि शेवट आपलो। आणि तो शेवट आता आमकां पळोवंक मेळटा, दिवसान दीस मठ जाता, दिवसान दीस भक्त वाडटा, भक्त कितलेच जाता की जे सायटीन जे हॉल बांदला, आता सायटीन बजेट 50 रुपया जर आसा जाल्यार हांव 5 रुपया आसा हांव फुडें सरता करपाक लागून। कारण तेका आर्किटेक्चर ना, इंजिनियरींग ना, कोण तरी आर्किटेक्ट इंजिनियर आसतले हांगा। टोडावाची एक भयण भंय दिसता उलोवपाक, कारण तेका आर्किटेक्ट ना, इंजिनियर ना, कॉन्ट्रॅक्टर ना। ह्या मठाक सुद्धा फाटले हॉल जितले व्हडले केले आसा, तुका तें सांगता, हे काम इतले फास्ट आनी इतले फास्ट कित्याक जाता जाल्यार कॉन्ट्रॅक्टर हांगा बसलेले आसा, तेंचे अभय आसा, तांकां खबर आसतली की स्वता हांव फुड्यान जावन काम करून घेतलेलें आसा। जर तर 50 रुपया लागता एका कामाक प्रोजेक्ट कंप्लीट करपाक, जाल्यार म्हाका आमच्या सारकिल्ल्याक 25-30 रुपयान तें काम जाता। 2008 9 नोव्हेंबर 2008 ह्या दिसा आमच्या शिवोली गावात स्वामी समर्थ देवळाची स्थापना चालू झाली। आणि एव्हरी इयर वी सेलिब्रेट। आणि आजच्या दिसा हांगा हजारांनी लोक येऊन गेला। आमचे प्रोग्राम कायद्यान 4 चालू जावपाचो आसलो। सो इट स्टार्टेड एट 6 चालू जालो। म्हळ्यार यू कॅन इमॅजिन द नंबर ऑफ पीपल हू हॅव विजिटेड द प्लेस। 2 वरां लेट करपाक पडले आमचे कमिटीक, कित्याक इतलो लोक स्वामीची भेट करपाक हांगा हजारांनी लोक येयलो। ऑल थँक्स टू आवर प्रेसिडेंट एंड द एंटायर कमिटी। लास्ट 12 दीस आमचो कंपेअर बाब संतोषान सांगला ते प्रमाणे दोनूय तालुका, बार्देस आणि पेडणे तालुका, आमची स्वामी समर्थाची पालखी मेन देवळांनी बॅक करून गेली। आणि मेन देवळा ओनली द टेम्पल्स विच वर ऑन द मेन रोड, ओनली मेन रोड मेवतात, एक्सेस आहा थंयसर गेली। आणि सांगता ते प्रमाणे 8 सकाळच्या भायर सरताले, 8:30 9 सांजे पावताले, इवन मे बी लेटर देन दॅट। सो हॅट्स ऑफ टू बाब प्रणव बाब अँड टू द एंटायर कमिटी। स्वामी समर्थाची एक सदांच वळ आमच्या कानान आणि मनान सदांच आसता, ती म्हणल्यार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
आनी केदो व्हडलो संकट आयलो जाल्यार हे एक वाक्यान ताजी स्वामीची याद केली जाल्यार म्हजे तरी स्वताचो बिलीफ आसा आनी बिलीफ आसा की आयिल्ली संकट आपोआप खंय ना खंय पयस जाता आनी कांयच कळना कशें पयस केलो तो आनी तेन्ना आमी सदांच म्हणटा स्वामीन कितें तरी जादू परत केलो म्हणून स्वामी समर्थाचें स्थान योग्य जाग्यार येवप आनी तेन्नाच्यान पूर्ण तरेन स्वामीची सेवा भक्तांक जे अक्कलकोट वचपाक मेळना हो सगळे बिरेस्तार नाल्यार खंयचे दिसा आमकां स्वामीचें दर्शन घेवपाक जाय एक सुंदरशें मंदिर हांगा तयार करपाक घेतलें मूर्ती हाडून घेतली स्थापना जाली आनी म्हाका दिसता बाब निलेशान हांगा खंयच आपल्या वांगड्यांक घेवन खंयच कमी करून दिलें ना जय स्वामी स्वामीची कितें करपाची गरज आशिल्ली म्हाका दिसता आज तांणी जे करून घेतला पूर्ण उत्तर गोंय न्ही तर पूर्ण गोंयच्या लोकांक आज स्वामी समर्थाचें देवूळ हांगा तयार जाल्लें ताजो लाभ घेवंक मेळटा म्हाका दिसता तुमी सगळ्यांनी पयलीं निलेश आनी तांच्या सगळ्या वांगड्यांक ताळयो दिवन तांचें अभिनंदन करपाक आयच्या दिसाक ह्या पवित्र जाग्याचेर भक्ती श्रद्धा करता आसतना एक बरें निलेशान काडलें तें लॉटरी आनी लॉटरी काडली की पयली की सगळी फुडें दिसता ते लक्ष्मीच सगळ्यांतल्या घरांतल्यो लक्ष्मी आज उपस्थित आसा की खंयची लक्ष्मी आपली गाडी घेवन वतली खंयची एर्टिगा घेवन वतली खंयची एक्स्टर घेवन वतली खंयची फेसिनो घेवन वतली म्हणून म्हाका दिसता दादले चडशे फाटल्यान रावले जाल्यार स्टेजी फाटल्यान रावले हांगा कोण दिश्टी पडना म्हाका सगळे रावले आपली महिला लक्ष्मी नांव कितें आपल्या घरा हाडटली काय म्हणून पूण तांकां सांगूंक सोदता की ते देवान ऑलरेडी थारायल्लें आसा ते तांच्या हातान कांय ना सो तांकां ह्या फावटी लग्नाच रावं लागतलें पूण आयच्या दिसाक हे घालून एक इव्हेंट बरो तयार करप आनी इम्पॉर्टंट म्हणल्यार सत्कार ज्या लोकांनी पालखी काडिल्ले सगळे भोंविल्ले गांवांनी म्हाका दिसता हांव समजता की सत्कार आसता जो कार्यक्रम आयोजीत केल्लो आसा सगळ्या सत्कार मूर्तीक शुभेच्छा दिता चड वेळ घेना पूण कसल्या आदाराक स्वामीच्या आमी सदांच उलो मार न मार आमी उपस्थित आसतले. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट ट्विटर फेसबूक इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.